यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आमदार रोहित पवारांनी 5 कोटींची फंडिंग केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केलाय। शरद पवारांच्या पक्षाकडून सातत्याने राष्ट्रवादीची बदनामी केली जाते आहे। पक्षाच्या नेत्यांमध्ये फूट पाडण्यासाठी एका संस्थेला तब्बल 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडून सातत्यानं प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे। त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही। त्यांनी माहितीसह कागदपत्रासह सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे। या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन।